आमच्या दोन आमदारांनी 307 कोटी रुपये MSCB करता आणले, वेगवेगळे सबस्टेशन पास करून घेतले, त्यांना जागा मिळवून दिली, प्रायव्हेट निगोसिएशननी जागा मिळवून दिली, पाण्याची एक स्कीम पास केली, 134 कोटी 50 लाख रुपये त्याच्याकरता अनुदान दोन्ही आमदारांनी विलास तरे आणि क्षितिज ठाकूर यांनी आणलं. रस्ते MMRDAच्या मदतीने हायवेपासूनचे 4ही रस्ते जुचंद्र फाटा टू नायगाव, उड्डाणपलाचा गट, वसईचे दोन्ही फाट्यापासून वसई गाव, सोपाऱ्यापासून निर्मळपर्यंत, विरारपासून अर्नाळ्यापर्यंत हा ब्रिज भाईंदर वाया भाईंदर मुंबईला जाण्याकरता स्टूप कंपनीला कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केला आहे. त्यानंतर देहरजीसारखं धरण जे अडकलेलं महानगरपालिकेच्या पैशांनी जवळपास 600 कोटी रुपये महानगरपालिका त्याच्यावर खर्च करणार आहे. सुसरीकरता 16 कोटी रुपये भरलेले आहेत. त्याचं सर्वेक्षण आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातला कोलसापाडा, तिवरी, राजवली, कामण ह्यांच्यासारखे हातीमपाडा ह्यांच्यासारखे जे लहान सहान साईड आहेत, म्हणजे काही 50 MLDची आहेत, काही 2 MLDची, काही 10 MLDची, यांच्या सर्वे करता पैसे महानगरपालिकेने दिले. आणखीन त्याचं पुढचं काम देखील करण्याकरता शासनाला म्हणजे डिपार्टमेंटला, इरिगेशन डिपार्टमेंटला महानगरपालिका पैसे देईल. पाण्याचं झालं, रस्त्याचं झालं, इलेक्ट्रिसिटीचं झालं, एज्युकेशनच्या बाबतीत ज्या ज्या संस्था येतात आपल्याकडे त्या संस्थेंना वाढत्या लोकसंख्येप्रमाणे संस्था वाढाव्या आपण मदत करतो. आपली स्वतःची संस्था आहे, ती महाराष्ट्रातलं मोठं ज्युनियर कॉलेज चालवते. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी सगळ्यात जास्त कोर्सेस आपल्या संस्थेत चालवले जातात. 21 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र चालू केली, त्यातून गरिबांना सेवा मिळते. ती पुरेशी नाही मिळत, पण त्याचबरोबर सोपाऱ्यामध्ये एक 100 बेडेड हॉस्पिटल आता लवकरच ते चालू होईल. आणखीन आत्ता आपल्या ताब्यामध्ये ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत ते TDR किंवा अन्य मोबदले देऊन महानगरपालिकेच्या ताब्यात आले. त्यामुळे चांगलं हॉस्पिटल आहे. आज जी काही कामं झाली प्रत्येक वॉर्ड वाईज, गल्ली वाईज, विभाग वाईज, तर महानगरपालिका विलास तरे आणि क्षितिजने आणलेल्या वेगवेगळ्या योजना किंवा बळीराम जाधवांनी केंद्रातून आणलेलं, केंद्रामध्ये 1200 कोटी आणखीन 1500 कोटीचं सिवरेज लाईन अंडरग्राऊंड, आणखीन वॉटर सप्लाय, ह्या 2 योजना 2700 कोटीच्या योजना केंद्राकडे महाराष्ट्र शासनाकडून दोन्ही आमदारांनी पास करून केंद्राकडे पाठवलं. पाईपद्वारा गॅस देण्याचं आपल्या खासदारांनी करून घेतलं. त्याचं फायनल बिडिंग आज उद्यामध्ये 11 ऑगस्ट मला वाटतं आजच काहीतरी फायनल बिडिंग आहे, ते झाल्यावर येत्या 4-6 महिन्यामध्ये पाईप गॅसद्वारे आपल्या संपूर्ण या लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. त्याच्यामुळे या कामाच्या जीवावरच आपण लोकांच्या समोर जातो, कार्यकर्त्यांच्या जीवावर आरामात आपण येऊ. बहुजन विकास आघाड़ी हमेशा आपके साथ, विकास के साथ.